अशोक खराच्या सिन्नरमधील मिरगावच्या फार्म हाऊसवर क्राईम ब्रांचचा छापा। महत्त्वाचे दस्तावेज पोलिसांच्या हाती, तर फार्म हाऊसवरून एक पिस्तूल आणि काडतूसही केलं जप्त। अशोक खराशी संबंधित 3 गुन्ह्यांच्या तपासासाठी राज्य शासनाकडून एसआयटी पथकाची स्थापना। अशोक खराचा पाय आणखी खोलात जाण्याचीही शक्यता। एसआयटी प्रमुखपदी आयपीएस तेजस्विनी सातपुतेंची नियुक्ती। अशोक खराच्या कुटुंबियांची मुजोरी। वार्तांकन करणाऱ्या पुढारीच्या प्रतिनिधींवर फेकल्या चपला। पुढारीच्या प्रतिनिधींच्या अंगावर कुत्रा सोडण्याचाही केला प्रयत्न। खराच्या मुलामुलींकडून धमकावण्याचाही प्रयत्न। अशोक खरातवर रुपाली चाकणकरांचा वरदहस्त। रुपाली ठोंबरे पाटील यांचा हा गंभीर आरोप। तर चाकणकरांनी तातडीनं महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, संजय राऊत यांची मागणी। राज्यामध्ये अनेक ठिकाणी गारपिटीसह पाऊस। संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळीची दमदार हजेरी। राहुरी आणि निफाड तालुक्याच्या काही भागात गारपिटीनं पिकांचं नुकसान, तर नाशिक जिल्ह्यात आज पावसाचा येलो अलर्ट। सांगलीच्या जत तालुक्यातील घोलेश्वरमध्ये झोपडीवर पडली वीज। सुदैवानं झोपडीतील दाम्पत्य थोडक्यात बचावलं। संसार उपयोगी साहित्य मात्र जळून खाक। पुण्यातील इंदापूरच्या भादलवाडीत वीज कोसळली। रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास नारळाच्या झाडावर ही कोसळली वीज। दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद। इराणचा कतारवर मोठा हल्ला। रास लफान गॅस प्रकल्पाचं यामध्ये प्रचंड नुकसान। जागतिक ऊर्जा बाजारात एकच खळबळ। इराणकडून अण्वस्त्रांचा संभाव्य वापर होण्याचीही शक्यता। अण्वस्त्र हल्ल्याच्या शक्यतेनं जागतिक आरोग्य संघटना सज्ज। इराणला अण्वस्त्र हल्ले करण्यापासून रोखण्यासाठी ट्रम्पची जोरदार तयारी। धुळ्याच्या बारीपाडा, मोहगाव आणि चावडीपाडा या 3 गावांचा इंधन बचतीसाठी पुढाकार। एलपीजी गॅसचा वापर 6 महिन्यांसाठी बंद। चुली, लाकूड, गोवऱ्यांचा वापर करण्याचा निर्णय। शिवाजी पार्कात आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा। गुढीपाडवा मेळाव्याचा नवा टीजर देखील जारी। महाराष्ट्राच्या प्रश्नांवर आज राज ठाकरेंची तोफ धडाडणार। आज राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह। गिरगाव, ठाणे, डोंबिवलीसह विविध ठिकाणी शोभायात्रेचं आयोजन। गुढी उभारून हिंदू नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं जाणार। नागपुरातील शोभायात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सहभाग। राज्यातील जनतेला दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा। तर ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये भव्य शोभायात्रा। राज्यातील प्रमुख मंदिरांमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह। पारंपरिक पद्धतीनं गुढीपाडवा साजरा। शिर्डी, पंढरपूर आणि तुळजापूरमध्ये पहाटेपासूनच भाविकांची गर्दी। पुण्यातील दगडूशेठ मंदिरातही उत्साह। कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात गुढीपाडव्याचा उत्साह। भवानी मंडपाच्या कमानीला साखरेच्या माळेचं तोरण बांधण्याची परंपरा। तर पारंपरिक पद्धतीनं पार पडली शोभायात्रा। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज पुन्हा भीषण अपघात। भरधाव कार पलटल्यानं 3 जणांचा जागीच मृत्यू। गाडीचा देखील चक्काचूर।